आपण शुद्धीकरणाच्या त्यागाचं कार्य चालू करणार आहोत 4 जुलैपासून। त्यामध्ये 1989 मध्ये जेव्हा महान त्यागी बाबा गंजोजी यांच्या हयातीमध्ये आपण जेव्हा कार्य केलो, त्यावेळी 5 वर्षाच्या आतील मुलगा सूट होता, 5 वर्षाच्या वरील मुलगा त्यागामध्ये राहत होता। आता आपण या ठिकाणी 10 वर्ष दिलेले आहे, तर हा मुद्दा आमच्या मनाला पटत नाही, कारण 5 वर्षाच्या वरील मुलगा त्यागात असतो हा पक्का आहे। कारण बाबाच्या हयातीमध्ये आम्ही कार्य केलेलं आहे 1989 मध्ये त्यागाचं, आणि त्यानंतर या ठिकाणी एक 8वा दिलेला आहे नियम की ज्या शोकांना 42 दिवसाच्या त्यागाचे कार्य करण्यास शक्य न झाल्यास त्याने 21, 11, 7 किंवा 3 दिवसाचं असं कार्य कधी बाबांनी दिलेलं नाही। 41 जमत असेल तर करा, नसेल जमत तर करू नका, पण तुम्हाला 41 दिवसाचेच कार्य करावं लागेल, हा बाबाचा नियम होतो। त्याचं उत्तर मी देऊ शकते, कारण मी बाबांसोबत लहानपणापासून राहिले आणि माझं लग्न पण झालं होतं जेव्हा बाबांचे 89 आलं होतं, तेव्हा माझं लग्न 84 मध्ये झालं होतं। पण त्या वर्षी बाबांनी जे कार्य केले होते त्यावेळेस मी पण कार्य केले होते, पण मला बाबांनी आमच्या परिवारामध्ये जमत नव्हतं, तर त्याच्यात 11 दिवसाचे आम्ही कार्य केले होते। मी केलं होतं स्वतः आणि माझ्या सासू सासऱ्यांनी केलं, हे आम्हालाही मान्य आहे, पण बाबांच्या कधी हे शब्द ऐकले नाही। तुम्ही जे म्हणता की 10 वर्ष आणि 5 वर्ष, पहिले बाबांनी 12 वर्षाच्या मुलांना सूट दिली होती, 12 वर्षाच्या। जे कोण जुने लोक असेल त्यांना माहित असेल, कारण मी पण त्या मार्गाकडे म्हणजे मुलगी आहे, तर आम्ही माझ्या वडील वगैरे करत होते, तर 12 वर्षाच्या मुलांना सूट होती, म्हणजे कोणतेही कार्य करा तुम्ही, पण 12 वर्षाच्या मुलांना सूट होती। त्यांनी तेव्हा 5 वर्ष टाकलं, झालं 10 वर्ष, पण 12 वर्षाच्या मुलांना सूट होती। एवढं माझं म्हणणं आहे, उत्तर आहे।